नमस्कार मित्रांनो. तर मी तुमचा लाडका प्रतीक. तर स्वागत आहे आपल्या आज मोठा ब्लॉग काढतोय. सर्वप्रथम मी तुम्हाला ओळख करून देतो. तर ही माझी आई आहे, ते माझे पप्पा आहे आणि ही बहीण आहे माझी आणि आमचे जिजू आणि आमची लाडकी वीरा. तर काहीच मारू नका, तुम्ही बोलले होते का ब्लॉगमध्ये मी कानामागच मारून देईल म्हणजे तुझ्या. ठीक आहे, तर लेट होईल तर चलो काहीच. तर काहीच आपण स्टेशनवर आलो आहे. तर चला तर आपण पहिलं तिकीट काढून घेऊ, म्हणजे कायदे में रहेगा तो फायदे में रहेगा मेरी जान. आपण आपल्या कुटुंबा विचारू काय बोलू शकता का तुम्ही? का बरं काय नाही, काहीतरी बोला ना. चिंगम खाल्लो चिंगम. तर यही नहीं, अभी और सुनिए. राजू बोलताय का चिंगम खातोय, तो ते काय बोलणार नाही. तर आपल्या पप्पांना आपण शोधतोय, ते काय आपल्याला दिसत नाही, भेटत नाही. कोण आहे? विरा आहे. विरा अजून बोलत नाही. फक्त हा बागते का द्या. आले पप्पा आले. सो आपण पप्पांना दाखवू तुम्हाला. एक मिनिट, हे बघा मागे. हा हे माझे पप्पा आहे. सो काय बोलू शकता? चाललो शिवाजी मुंबई करायला. अभी मजा आएगा ना. शिवाजी मुंबई करायला पप्पा बोलताय का चाललो शिवाजी मुंबई करायला. सो गाईज जस्ट मी तुम्हाला पप्पांचा लुक दाखवतो. बघू शकता शर्ट वगैरे एकदम खतरनाक. बॅगी जीन्स, पुमाचा शूज घातलाय पप्पांनी. विषय हा पप्पा एज काय तुमचं? एज वय 51 आहे. बघा 51 वर्षाचा माणूस कसा दिसतोय, एकदम म्हणजे डायरेक्ट 25 वर्षाचा माणूस. हा शूज बीज हा विषय आड आहे भाई. अरे उमर 55 की हो, मगर ही 55 है ना. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है मेरे को. तर मित्रांनो सीट भेटलेली आहे. आई, पप्पा, दीदी, रामू आणि वीरा स्टँड सोबत खेळते. सो सीट भेटलेली आहे आणि आपण आता चाललो आहे CST ला. CST ला जाऊनच भेटू आपण. तर गाईज आपण पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. सो आपण आता बघू शकता मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे CST स्टेशनवर. सो विरा झोपलेली आहे आणि जरा उतरलोय स्टेशनवर. तर आधी कुठे जायचंय पप्पा? आधी कुठे जायचंय? तर आधी गेट ऑफ इंडियाला जायचंय. तर माझ्या पप्पांना बऱ्यापैकी माहिती आहे सगळं. सो काय विषय नाही, फिरणार आहोत आणि तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तो गाईच चलते हो. माईक जरा आपण स्टार्टिंग आता गेली, त्याच्यामुळे माईकचा जरा प्रॉब्लेम येणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा, ग्रो करा. आपण सगळं पॉवरफुल आणि मॅनेजमेंट करणार आहोत, काय विषय नाही. तर गाईज CST स्टेशनच्या बाहेर आलोय आम्ही. खूप जास्त प्रमाणात ऊन आहे, खूप म्हणजे खूप. आता 3 वाजलेले आहे आणि आमची विरा पण उठून गेलेली आहे, मोबाईल कडेच बघते. ती पण आपली आता फ्युचर युट्यूबर असणार आहे. काय विषय नाही, काय विषय नाही ना भाई. मग काय बनवायचंय? रेसलर बोल ना. रेसलर हा. तर तिच्या पप्पांची इच्छा आहे की रेसलर बनवायचंय आणि पप्पांनी खायला आणलेलं होतं. तर मस्त खात आहे, काय विषय नाही. तर काही संडे असल्यामुळं बसमध्ये खूप जास्त क्राऊड होता, जे तुम्ही ऐकू शकता. तर गाईज आपण आता पोहोचलोय गेटवे ऑफ इंडियाला. सो बघू शकता खूप जास्त क्राऊड आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आता कॉन्फिडन्स फुल वाढलाय. हे क्राऊडशी आपल्याला काही फरक नाही पडत, मामूली आपल्यासाठी. तर ही आपली आई आहे. तर गाईज आपण बघू शकता तिथं चेकिंग पॉइंट आहे, गेटवे ऑफ इंडिया. तर हे आहे मुंबईचं दरवाजा. ऊन फार आहे, पण एवढ्या उन्हात पण क्राऊड खूप जास्त आहे. हा आहे चेकिंग पॉइंट. तर चेकिंग पॉइंट मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर आज खूपच जास्त क्राऊड आहे, बघू शकता तुम्ही. हाड आहे भयानक.
तर बघू शकतात वीराला किती आनंद झाला इथे येऊन. कशी हसते आणि तिच्या बाबांकडं खूप चांगल्या पद्धतीने खेळते ती. एवढं ऊन असताना सुद्धा कोणत्याही पद्धतीचं क्राऊड म्हणजे रडत वगैरे काय नाही. ऊन हाड आहे रे भाई, भयानक. तर बघू शकता तिथं फॅमिली रेडी झाली आहे फोटो काढायसाठी. हां काढतो ना. तर इथं पप्पा थांबलेले लिंबू सरबत घ्यायसाठी. पप्पांना खूप उन्हामुळे खूप परेशानी झाली, खूप म्हणजे खूप जास्त. तर लिंबू सरबत घ्यायला थांबले पप्पांचे. जास्त क्राऊड आहे सगळीकडे, खूप म्हणजे खूपच जास्त आहे बघा. भयानक आज रविवारची लई गर्दी आहे. हे बघा. तर चांगल्या पद्धतीने गेट ऑफ इंडिया फिरून झालेले. मस्तपैकी लिंबू पाणीची चव घेतली कडकमध्ये. आणि आता बसमध्ये आलो आहे आम्ही. तर काहीच आपण आलो आहे पुलाव घ्यायला. पुलाव आणि 2 पुलाव आणि पावभाजी वगैरे घेतो आहे मस्तपैकी. विषय हाट. तर गाईच भारतीय बैठक गार्डनमध्ये पुलाव पावभाजी. तर आम्ही कुठे बसलो आहे जेवणाला तर बघू शकतात. आम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही कुठं बसलो आहे जेवायला. मित्रांनो वन्य भोजन करून झालं आहे आणि तुम्ही अजून पण कमेंट केली नाही आम्ही कुठं बसलो होतो जेवायला. तर तुम्हाला अजून पण लोकेशन दाखवून देतो आहे बघा. अशी बस आहे, हे सगळं मोठं असं बघा तुम्ही आणि कमेंट करा आम्ही कुठं बसलो आहे. काहीच स्ट्रीट मार्केटमध्ये आलो आहे आम्ही. सो घरचे तिकडे शॉपिंग करत आहे आणि मी इकडे फिरतो आहे पब्लिकमध्ये. पब्लिकचे रिॲक्शन घेत मस्तपैकी. म्हणजे ऐकून मी पण शॉपिंगच करतो आहे तर तरी पण पब्लिक. तर हे बघू शकतात तुम्ही CST स्टेशनवर आलो आहे आम्ही. तर काहीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर गाईज आता प्लॅन चेंज झाला आहे. दादरला जायचं होतं पण आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट घरी, कारण की टाईम खूप झालेला आहे. आणि ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आमची गाडी आलेली आहे